सो या ही आमच्या चित्रपटाची कास्ट आहे. अनफॉर्च्युनेटली आजारी पडली म्हणून अमृता नाही येऊ शकली, पण ती पुढच्या सगळ्या प्रमोशन्स आणि खरंच आजारी आहे ती. सिरियसली आजारी पडली. आम्ही पाहिलं, फोटो पण पाहिलं, त्यांनी सेल्फी पाठवला, तिने असं एक वगैरे सगळं ते ओके आहे. हां, सो आपण सुरुवात करूया अनिकेतपासून. बोला बोला नाही, तूच बोलणारच आता. आम्ही अँकर्स फक्त बाकी सगळ्यांसाठी होतो, तुमच्यासाठी नाही. तुम्ही अँकर नाही, भयंकर आहात. पहिला चांगला विनोद पडला मला एक सर्वात चांगला विनोद त्यासाठी होता टाळ्या. सो अनिकेत, बस स्टॉप खूप चांगला अनुभव होता. तुम्हा सगळ्यांबरोबर काम करण्याचा, समीर बरोबर काम करण्याचा आणि गणराज आणि इतर सगळ्या प्रोड्युसर्स बरोबर काम करण्याचा खूप छान कॉन्सेप्ट वाटली मला. आणि माझा रोलही, रोलमध्ये फार काही वेगळं असं सांगण्यासारखं तसं नाही आहे. खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे, छान सरळ मार्गी मुलगा आहे तो. एक खूप अवघड गेलं असेल ते. मी चॅलेंजिंग तर होतच, चॅलेंजिंग प्रत्येक रोलच असतो, प्रत्येक रोल. आणि पण आता हा जसं म्हणाला की फार वेगळं नाही, याचं कारणच ते समीर म्हणल्याप्रमाणे की ती कॅरेक्टर्स इतकी तुमच्या आजूबाजूची आणि जवळची आहेत की असं काही कोणीतरी एकदम आता गिटार वाजवतंय आणि काहीतरी भलतंच करतंय असं काही नाही. सामान्य मुलं आहेत ही सगळी. सॉरी कंटिन्यू. तेच नाही, चांगल्या टीम बरोबर काम करण्याचा एक खूप आनंद मला मिळाला. खूप छान माझ्या आयुष्यातला काही काळ गेला. आणि आता आनंद आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. गणपती बाप्पा मोरया. वा वा. पूजा सावंत, जिचे दर आठवड्याला चित्रपट येतच असतात. याही आठवड्यात 21 तारखेलाही तिचा सिनेमा येणार आहे. तर पूजा, ह्या सिनेमाविषयी काय सांगशील? बस स्टॉप. मला ती इतकी प्रोफेशनल आहे की पर वीक सिनेमा येऊन ती वीक दिसत नाही आपल्याला कोणालाच. ती इट्स ओके, मला हे सांगितलंय कारण लेट मी डू दिस. असो, तर बस स्टॉपमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. आणि कारण एक गंमत आहे या चित्रपटात, किंवा मी या चित्रपटासाठी हो म्हणण्यासाठी. एकतर सिद्धार्थ सोबतची माझी तिसरी, हेमंत सोबतची दुसरी फिल्म, अनिकेत सोबतची दुसरी आणि अमृता खानवेल सोबतची तिसरी फिल्म, असं एक छान योग जुळून आला होता. आणि टाकलं पाहिजे तिकडे प्रमोशन्स मध्ये. कंटिन्यू. सॉरी जाऊ मी? नाही, खरंच माहिती नव्हतं, आम्हाला नव्हतं माहिती, सिरियसली. आणि अनुष्का नावाचं जे मी कॅरेक्टर करते, अत्यंत आईबाबांची लाडकी, स्पेशली बाबांची. विद्याधर जोशी माझे बाबा आहेत या चित्रपटात. आणि एक असं जसं माझ्या घरात वातावरण आहे तसंच अनुष्काची फॅमिली आहे. मी खूप रिलेट केलं त्याच्याशी. आणि ऑफकोर्स टीम छान होती. समीर सरांसोबत काम करताना फार मजा आली. वेगवेगळे अनुभव शिकायला मिळाले. ऑफकोर्स रसिका, सुयोग, अभिषेक या सर्वांसोबत खूप मजा आली. आणि अजून एक गोष्ट मला आता नमूद करावीशी वाटते, आपण इथे आहोत. फिल्म खूप कलरफुल दिसते. एकतर ऑफकोर्स आमचे DOP अभिजित अब्दे, खूप मोठं क्रेडिट जातं त्यांना, ज्यांचा आत्ताच रिंगण नावाचा सिनेमा रिलीज झाला आहे, जो सुद्धा एक अप्रतिम चित्रपट होता. सो अभिजित अब्दे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांना आम्ही वरती बोलवणारच आहोत. कुठे अभिजित? ते मागे पाठीचे असतात ते सगळे. ते नंतर आहे 9:30 नंतर तिकडे. हां, ओके. हां. आणि त्यानंतर ऑफकोर्स मी तिच्यासोबत होते प्रत्येक वेळेस. तिने खूप मेहनत घेतली. जिने या चित्रपटाचे कॉस्ट्युम्स केले ती सोनिया. तिने प्रत्येक कॅरेक्टरला एक वेगळेपण त्याचं दाखवण्यासाठी खूप मेहनत घेतली. खूप त्रासही तिला सहन करावा लागला सेटवर. ह्या सर्वांनी त्रास दिला तिला. त्यामुळे तिचे मला खूप खूप आभार मानावेसे वाटतात. सो थँक्यू सो मच. थँक्यू सोनिया. आय लव्ह यू. वा. रसिका, सुनील. हाय. खरं तर बघतोस काय मुजराकर ह्या चित्रपटानंतर संपूर्ण महाराष्ट्राने तुला ओळखलं. मध्ये एक तुझा शो आला ज्याच्यामुळे तुला थोडी पॉप्युलरिटी मिळाली. तर महत्त्वाचा भाग हा बघतोस काय मुजराकर. बरोबर. त्यानंतर त्याच बॅनरचं, त्याच निर्मात्यांचं, त्याच टीमसोबत बस स्टॉप, कसा होता एक्सपिरियन्स?
एक्सपिरियन्स खरंच खूप उत्तम होता. आणि माझं ॲक्च्युली फिल्ममधलं करिअर म्हणजे समीर जोशी, नंतर हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, जितेंद्र जोशी याच लोकांशी कनेक्टेड आहे असं मला फार वाटतं. का मी आत्तापर्यंत केलेल्या प्रत्येक पिक्चरमध्ये आहेच, म्हणजे आम्ही सगळेच एकत्र आहोत. तर त्यामुळे त्यांचं खरंच मोठं खूप योगदान आहे जे माझ्या नेहमीच लक्षात राहील. माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं झालं तर मैथिली नावाचं कॅरेक्टर आहे. ती आणि तिचे वडील म्हणजे अविनाश सर इथे आलेले आहेत. आम्ही खूप दिवसांनी भेटलो आहे. सो हां, यांनी माझ्या वडिलांचं कॅरेक्टर केलं आहे. तर यांच्यासोबत पण काम करताना मला स्वतःला खूप मजा आली. कज अगदीच माझं पहिलं शूट होतं, त्यामुळे माझ्यावर फार दडपण होतं की बापरे आता सरांसोबत काम करायचं वगैरे. बट ही वॉज व्हेरी कॉपरेटिव्ह दॅट वे. आणि मैथिलीचं आयुष्य म्हणजे ती आणि तिचे वडील हे तिचं बेसिक आयुष्य होतं. छान तिचं आणि तिच्या वडिलांचं खूप उत्तम बॉन्डिंग दाखवलं या चित्रपटात. आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात एक मुलगा येतो आणि ती पहिल्यांदाच प्रेमात पडते. ऐका ना त्यांना ते प्रेमात पडते. तर तिच्या पहिल्या प्रेमाचं उमळणं, तिला जे काही वाटतं त्या बाबतीतलं हे असं छान फुलत जाणारं कॅरेक्टर आहे. नाही सांगितलं काही. पण मला सांग, राधिका गुरुनाथला खरंच बाहेर काढते का? सॉरी, मी वेगळाच प्रश्न. सॉरी, पण तरीही हे जे कॅरेक्टर सांगितलं तेही मला आवडलं. तेही या चित्रपटात घेता आलं असतं. हो, तेही आवडलं. हां, तर ह्या चित्रपटाच्या निमित्तानं सुयोग गोरेचा डेब्यू आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये होतोय. जोरदार टाळ्या सुयोग गोरेसाठी. थँक्यू. सो सुयोग, पहिली फिल्म, इंटरेस्टिंग फिल्म, अप्रतिम स्टारकास्ट. दडपण आम्ही तुला कधीच दिलं नाही. हो. तुला आलं असं चेहऱ्यावर दिसलं पण नाही. सो आम्हाला सांग, तुझा अनुभव कसा होता? मी एम अ स्मॉल टाउन गाय. मी नाशिकमध्ये राहतो. सो या सगळ्यांना मी फक्त टी व्हीवर किंवा थिएटरमध्ये बघितलेलं आहे. सो यांच्यासोबत डिरेक्टली काम करणं आय वॉज स्टंट. आणि हे प्रेशराईज करत नाही असं म्हणताय, पण तुम्हाला दिसतंच आहे आता सगळं काय होतं आहे ते. आणि थँक्यू समीर सर. सगळ्यांसोबत काम करून खूप मजा आली आणि खूप काही शिकायला मिळालं. सिद्धार्थ, अनिकेत, हेमंत, पूजा, रसिका, अक्षय, अमृता. सो इट वॉज फन अँड अ लर्निंग एक्सपिरियन्स. अजून काही बोललो तर मला माहित नाही, हे काहीही बोलतील, सो मी जास्त बोलत नाही. नाही, इट्स ओके. नाही, हात थरथरतो. इट्स ओके. चिल. पहिल्यांदा असं होतं. पहिल्यांदा हो. नंतर आणि यांनी मला खूप घाबरवलंय इथे येण्याच्या आधी. हे बघ, पहिला सिनेमा आहे, तू थोडा हे आहेस. पुढच्या प्रत्येक सिनेमाला बरा वाईट कसाही असला तरी आपण असं बिंदास बोलतो. ते काही टेन्शन घेऊ नकोस तू. हां, तर अक्षय. मी अभिषेक कॅरेक्टर प्ले करतोय आणि इतक्या खतरनाक लोकांबरोबर काम करण्याचा मौका मिळाला. खतरनाक म्हणजे खतरनाक खिलाडी. खतरो के खिलाडी. धुरंदर म्हणायचं त्याला. अभिनयातले धुरंदर असं. अच्छा, मला वाटलं पर्सनल आयुष्यात एकदम मला एक डोळा लाल वगैरे असं ते. नाही, तसं काही नाही. तर मजा आली. जबरदस्त टीम होती. थँक्यू समीर सर. आणि माझं एक कॅरेक्टर असं आहे की सध्याच्या जनरेशनला खूप फ्रीडम दिलं गेलं आहे. आणि जेव्हा फ्रीडमच्या पुढे एक स्टेप आपण पुढे आपला एक पाय पडतो, तेव्हा काय होतं त्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं कॅरेक्टर होतं, असं एक छान वेवलेंथ असलेला माझा ग्राफ आहे. तर मजा आली आणि खूप छान फिल्म झाली. थँक्यू सो मच. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या वडिलांकडे. अविनाश सर आणि विद्याधर सर इकडे आहेत. आम्ही यांना इथे, आम्हाला सगळ्यांसमोर सर म्हणावं लागतं, पण ते आमचे मित्रच असतात सेटवरती. आणि आम्ही म्हणजे कितीही वयामध्ये फरक असला तरी तो फरक असा दूर निघून गेलेला असतो शूटिंग करत असताना. सो बाप्पा सर, पहिल्या मला विद्याधर सर म्हणताच येणं शक्य नाही. मी काय करू? मला फक्त एक सांग की ही सगळी पोरं, एक माईक दे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मुलं हवी तशी वागायला लागतात. त्यांच्यावरती तेवढा आपला काय म्हणू जोर, अंकुश राहिलेला नसतो. तर ते तू कितपत रिलेट करतोस खऱ्या आयुष्यामध्ये? नाही, माझ्यावरती खूप अंकुश होता माझ्या वडिलांचा आणि आईचा. नाही, तुझ्याबद्दल नाही म्हणत ते आम्हाला माहिती आहे. आता कॉलेजातल्या इतर मुलांबद्दल मला माहिती नाही, कॉलेजातल्या इतर मुलांबद्दल माहित नाही, पण ह्या मुलांवरती अंकुश ठेवणं कठीण होतं. अविनाश सर, पण मला थोडंसं बोलायचं आहे. हा प्लीज. काय तुम्हाला कळलं असेल की हा पिक्चर काय प्रेमाचा वगैरे आहे. आपण सगळेजण आयुष्यात प्रेम करतो, कोणावर तरी कधीतरी प्रेम केलेलं असतं. काही लोकांचं प्रेम यशस्वी होतं.
इतरांचं लग्न होतं. तर आणि प्रत्येकाला वाटतं की प्रेमाची माझी व्याख्या ही अमुक आहे आणि तो समोरच्याला त्या व्याख्येमध्ये बसवायचा प्रयत्न करत असतो. तर ह्या व्याख्यांमध्ये जो प्रॉब्लेम होतो किंवा जे काही संघर्ष होतात, लिहायला बरा म्हणून शब्द धांडोळा घेण्याचा प्रयत्न आहे त्याचा ह्या चित्रपटात. नाहीतर त्याच्यात जे काही राडे होतात खरं तर त्याच्याबद्दलचा हा पिक्चर आहे. तर मला वाटतं तुम्हाला बघायला खूप मजा येईल. मी त्या पूजाच्या बापाचं काम केलं आहे. गुणी मुलगी आहे ती माझी. आणि मगाशी इकडे कोणतरी बोलताना म्हणालं की आम्ही सगळे सामान्य आहोत मुलं, असं त्यांनीच कबूल केलं. अशा सामान्य मुलांना माझी मुलगी देताना मला खूप त्रास होत होता. बरी असती तर दिली असती, बरी काही प्रश्न नव्हता. ह्याच्याबद्दल एकंदरीत हा चित्रपट आहे. थँक्यू, बोलून दिलं न थांबवता. थँक्यू. अविनाश सर. नाही, मी हा चित्रपट खूपच रिलेट करतो आहे, कारण माझाही मुलगा आता कॉलेजमध्ये आहे आणि माहीत नाही आता तो यांच्यापैकी गुण कसे उधळणार आहे. म्हणजे यांनी गुण उधळले आहेत, चांगले वाईट जे काय आहेत ते चित्रपटात तुम्हाला बघायला मिळतीलच. फिल्मच्या कॅरेक्टरचे नाही, तुमच्या पर्सनल नाही, ते बोलू शकत नाही मी, कारण ते सगळं दिसतंच आहे त्यांना. तर त्यामुळे जो आता बाप्पांनी जसं सांगितलं किंवा या सगळ्यांनी सांगितलं की पालक आणि मुलांमध्ये एका विशिष्ट सिच्युएशननंतर एक संघर्ष सुरू होतो प्रत्येकाच्या अस्तित्वासाठी. तर तो संघर्ष या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि समीरने माझ्यावरती खूप छान जबाबदारी अशी सोपवली आहे या चित्रपटात की मी जसा आहे थोडासा ॲडजस्ट करून घेणारा, समजून घेणारा, तर ते संपूर्ण ह्या चित्रपटात मी जसं आहे तसं तू करायचं आहेस असं म्हणून मला ते माझं काम खूप सोपं झालं आहे. आणि खूप छान वाटलं या सगळ्यांबरोबर काम करताना, कारण मला ही प्रत्येक व्यक्तिरेखा वेगवेगळी मुलांमधली जे गुण अवगुण जे आहेत ते सगळे अनुभवायला मिळाले. त्याचा उपयोग मला आत्ता माझ्या मुलाबरोबर रिलेट करताना खूप होतो आहे. खूप छान अभ्यास मला या चित्रपटाच्या दरम्याने झाला माझा, कारण हा चित्रपट करताना नुकताच माझा मुलगा कॉलेजमध्ये गेलेला होता आणि मग फेसबुक अमुक तमुक सगळं याच्यावरती बरंच काय अनुभवत होतो मी. तर ते गाईड करताना खूप छान होत आहे. जसं सांगितलं तसं मैथिली ही माझी मुलगी आहे आणि ती आणि मी, बाप आणि मुलगी, मग कशा पद्धतीने या सगळ्यावरती गोड बोलून सोल्युशन काढायचं आहे, संघर्ष न करता प्रत्येकाचा प्रॉब्लेम, मुलांचे प्रॉब्लेम्स देखील तुम्ही समजून घेऊन पालकांनी कसं त्याच्यावरती सोल्युशन शोधायचं आहे आणि ते सोल्युशन नक्कीच सापडतं. ते या बसस्टॉपमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, कारण थीम लाईनच ती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात बसेस येतात, एक कुठली पकडायची आणि कुठली सोडायची याच्यावरचं सोल्युशन तुम्हाला या बसस्टॉपमध्ये नक्कीच मिळणार आहे. वा, थँक्यू सो मच. यानंतर या चित्रपटामध्ये म्हणलं तसं अमृता खानविलकर आहे. तिच्या बाबांचा रोल हा उदय टिकेकर यांनी केलेला आहे. माझे वडील या चित्रपटात शरद पोंक्षे आहेत. सिद्धार्थचे वडील या चित्रपटात उदय टिकेकर आहेत. याशिवाय संजय मोने आहेत. यानंतर सीमा चांदेकर आहेत, जी माझी खरी आई आहे. हां, आणि मधुरा देशपांडे सुद्धा आहे, जे आज इथे नाही आहेत. पण ही संपूर्ण टीम आहे. मंजुषा गोडसे आहे. यानंतर मी इथे उपस्थित आपली जी टीम आहे, टेक्निकल टीम, डिरेक्टर्स आणि सगळे, त्यांना प्लीज स्टेजवरती निमंत्रित करतो.